अलंकापुरी पुण्यभूमी नांदतो ज्ञानराजा तया ठविता ज्ञानेश्वर महाराज की जय। संत तुकाराम महाराज की जय। गिरी महाराज की जय। गुरु श्रीपाद रामदास महाराज की जय। महाराज की जय। स्वामी समर्थ महाराज की जय। गुरु किशनगिरी महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। हरि राम कृष्ण
संत समागमा एखादी
संत समागम एखादे प्रिय संत समागम एखादे परी व्हावे त्याचे द्वारी श्वान याती तिथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे कामारी बटीक सेवेचा सेवक दीनपणे रंक तिथे भले तिथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संतांची या तिथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे पांडुरंगा करू प्रथम करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी कर जोडितो कथे पुंडरिकाय दातुं निन्द्रै समागत तिष्ठान्तमानन्द कंदं प्रब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गं ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यमोक्षमूलं गुरुकृपा मस्तक हे पाया
सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमानंदी वल्लभम् सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्र विनाशाय श्रीकृष्णाय ओम नमः। जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाचे मुखी सदा नाम कीर्ती। नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती, शरण शरण हानु सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। भस्मवती रुंड समागम एखादी परी व्हावे त्याचे द्वारी श्वानयाचे। तिथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे। जगद्गुरु तुकोबा राय या अभंगातून संत संगतीचा महिमा प्रतिपादन करतात। जीवनामध्ये जर आपल्याला संत संगती घडली तर आपलं जीवन बदलून जातं। नवे नवे असे पुराणामध्ये ग्रंथामध्ये भरपूर उदाहरण आहे का सतसंगती जर घडली। पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे सतसंगतीचा महिमा असे भरपूर उदाहरण पुराणामध्ये आले। आज हा सेवेचा योग पवित्र भूमीमध्ये इथं संगम म्हणजे फार मोठं स्थान आहे। संगमेश्वरच आहे तर रामेश्वर समोर इथं भगवान दत्तात्रेय। तीन शिरे सहा
दिवसापासून चाललं होतं सतसंग घडावा. सत्य संकल्पाचा दाता नारायण. पण जेव्हा तुका म्हणे आले समर्थाचे मना, आपल्या काय मनावर असतं नाही काही, हे त्यांच्या हातात असतं. आपण एक निमित्त असतो, पण इच्छा करणं आपले काम असतं. बाकीचे संकल्प आपण भरपूर करतो. पण कलियुगामध्ये बिनु सतसंग विवेक नवी राम कृपा दिन सुलभ नकली. मंगल भुवन अमंगल भगवान परमात्मा देव बैसले सिंहासनी. काय अगोदरपासूनच 4-6 महिन्यापासून जसं 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 जवळ येतो कार्यक्रम, प्रत्येकाच्या अंतःकरणाला शीग आली होती. प्रत्येकाचं लक्ष सगळं तिकडंच लागलेलं होतं. अख्ख्या जगताचं भगवान परमात्मा किती हे काही सहजासहजी घडलेलं नाही. आता आपण सगळे या टी व्हीमुळं मोबाईलमुळं आता फार बळी गेलेले आहेत. जसं वारकरी संप्रदायाकरता विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता बळी गेले ना, तसे किती बळी गेलेले. 500 वर्षापासून किती आहुती गेलेले आहे. प्रत्येकाला असं वाटतं राम मंदिर व्हावं, पण आपण असं भाग्यवान ठरलो का आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळालं नाही का. त्याचे आपण साक्षी आहोत ना. सोनियाचा दिवस आज सगळ्यांकरता सोन्याचा दिवस होता तो. सगळ्यांकरता आपोआपच अंतकरण असं आतूनही होत होतं. ते प्रत्यक्ष पाहिलं ना, काय काय भगवंताच्या कृपेशिवाय गोष्ट नाही घडू शकत. काय भगवान परमात्म्याचा विग्रह बनवला महाराज, काय ओतला असन त्या ज्याने बनवला त्याने, पाहिलं का आपापच हे होते आतून. म्हणजे काय शक्ती ती मोठी नाही का. अशा पर्व काळाला तुमच्याकडे हा सत्संग घडतोय. सत्संग हा फार श्रेष्ठ असतो. जसं हा संगम आहे ना, संगमामुळे किती या स्थानाला महत्व आलेलं, किती लांब लांबून मंडळी विधीले येतात. तसं हे सत्संग मध्ये एक संगम आहे. कथा त्रिवेणी संगम, कथा
देव असतो देव. इथे असे देव उभा नाही का, रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास. देव म्हणजे आनंद, समाधान. भगवंताचं जे वास्तव स्वरूपी ते सच्चित आणि आनंद स्वरूपी देव असते, भक्त असतात आणि भगवंताचा हे त्रिवेणी संगम आहे. त्रिवेणी संगमाला जाणं हो का न हो, पण हा चालता बोलता त्रिवेणी संगम आहे ना. फार जीवन बदललेलं आहे ना. माल्याचं जीवन त्याच्यामुळेच बदललं. अजमेळाचं जीवन कशामुळं, एकच दिवस फक्त इथून महापुरुष दिंडी चालली होती म्हणून थांबले होते ते. आणि अजमेळाचं चरित्र आपल्याला भागवतात माहिती, तो काय तराचा होता. त्याचं कथा कीर्तनात माऊलीच्या मुखात नाव यावं ज्ञानेश्वरी मध्ये, अंगीकार ज्याचा केला नारायणे. भगवंताचं नामस्मरण केलं त्यांना, भीतीना का वहिना, मुलाच्या नावाना का वहिना, पण केलं हे महत्वाचं आहे. कसं का करेना, नाम आलं पाहिजे. मग तो आजा मेळाकड फक्त मुक्कामाला म्हणून थांबले होते ना ते. उलट तो तर त्यांना बोलत होता वा. त्याने सांगितलं एक करा. त्याची जी पत्नी होती गरोदर होती, फक्त ह्या मुलाचं नाव नारायण ठेवा म्हणले. म्हणजे तुम्हाला काय फायदा त्याचा, म्हणजे आमच्या भगवंताचं नामस्मरण आहे. आणि मग त्या नामस्मरणाचा आणि तेवढ्या संगतीचा परिणाम आजा मेळाचं नाव पुराणामध्ये आलं. ठरून नव्हता कार्यक्रम तो. संत समागम एखादी परी सहज सहज घडून आलं होतं. अशी भरपूर उदाहरणं आहे ना, का सहज संगती घडली. ती सखूबाई, भक्त सखूबाई पाण्याला म्हणून गेली होती ना, गंगेवर पाण्याला म्हणून गेली. आणि तिथं चालू होतं, वारकरी चालली होती पंढरपूरला. आणि तिनं सहज ऐकलं कीर्तनामध्ये, ऐशी चंद्रभागा ऐशी नाही का, ऐसा नाम घोष सांगा पुढे का म्हणे, जन्म आल्याचे सार्थक. विठ्ठलाची पाण्याला गेली म्हणून संत संगती घडली. थोडा वेळ ती म्हणली महाराज मी येऊ का पंढरपूरला, म्हणले चाल. सत्संगाचा परिणाम ना. ती पुन्हा विचारायला सुद्धा नाही आली सासूबाईला का नवऱ्याला का मी तशीच पंढरपूरला गेली. संत चरित्रामध्ये नाव तयार झालं ना तिच्यावालं. पण त्याचा परिणाम भगवान परमात्म्याला सखूबाईचं रूप धरून घरी सगळं करावं लागलं ना. कशाचा परिणाम आहे हा? संत समागम, संत संघ म्हणजे फार श्रेष्ठ यज्ञ आहे. तुमची हा यज्ञ आहे महाराज. आणि मग भगवान परमात्मा सेवा करतोय ना. जगाचा माल कोणाच्या स्वप्नात येत नाही, कोणाच्या ध्यानात येत नाही. किती उलटे पालटे टांगून मेले, कोणाला काही फरक नाही पडला. पण सतसंग घडला आणि भाव चित्ती नाही. सगळा महिमा कशाचा आहे? क्षणभर सत्संग जरी घडला तरी जीवनाचं सोनं होत असतं.
जगद्गुरु तुकोबाराय भंडारा डोंगरावर भगवंताचं चिंतन करीत होते. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशी आणि जगनाडे बाबांची म्हैस हरवली ती म्हणून पाहत होती ती. संताजी महाराज जगनाडे किती मोठी विभूती होऊन गेली. गाथाच तिने लिहिलेला आहे. 14 टाळकऱ्यापैकी एक टाळकरी जगनाडे बाबा. म्हणजे त्यांचं पूर्वचरित्र. म्हैस हरवली, 3 दिवस झाले, सगळं घर दानादीन झालं होतं, कारण सगळा प्रपंच त्या म्हशीवर होता. सगळे पाहून थकले होते, ती म्हैसच सापडाना. म्हणून तो भंडारा डोंगरावर गेला होता. महाराज तिथं भगवंताचं चिंतन करत होते, भगवंताचं नामस्मरण करत होते. म्हणले बाबा माझी म्हैस पाहिली का? ते म्हणले मी सगळ्याचा त्याग करून, सगळ्या प्रपंचाचा त्याग करून एकांतात आलो म्हणले. आणि मी कशाला तुझी म्हैस पाहू बाबा म्हणले, मी तर भगवंताच्या चिंतना करता आलो. महाराजांनी त्याला थोडा उपदेश करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे बाबा अरे हे जीवन फार अनमोल जीवन आहे म्हणले. नरदेह निधान लागले हाती, ते भगवंत भजन करताय म्हणले. देवे दिला देह भजना नरदेह दुर्लभ जगद्गुरु तुकोबारा त्याला उपदेश करतात जगनाडे बाबाला. बाबा रे सांगत होतो मासी बाजारे विठ्ठला नाही तरी गेला संत समागम. परिणाम होईल महाराजांना असं वाटलं. म्हणले बाबा माझी म्हैस पाहिली का तुम्ही? मला हे काय सांगायचं? त्याच्या चिंतात म्हैस होती ना. महाराजांनी असं वाटलं याचं कल्याण होईल काहीतरी आपल्या उपदेशाना. महाराजांनी भरपूर संत संग धरा तुम्ही हरी भजन करा. पाठी मागे लागला काळ दात खातो करकरा. ते म्हणे तुम्ही किती सांगा, मला म्हैस सांगा, बाकीचे काही सांगू नका. शेवटी महाराजांचा नाईलाज झाला. पण त्रिकाल ज्ञानी महात्म्य असते जगद्गुरु अवतारनामा याचा. महाराज म्हणजे जाय तुझी म्हैस घरी वाट्यात आलेली म्हणजे जाय. त्याला फार बरं वाटलं. तो जसा निघाला तसा घरी आला तर आपल्या गोठ्यामध्ये म्हैस पाहिली त्याला इतका आनंद झाला, अख्खा घरालाच आनंद झाला ना. म्हैस वगैरे बांधली, सारा बेरा टाकला आणि तो परत भंडारा डोंगरावर गेला. म्हणजे बाबा तुम्हाला काहीतरी कळतंय, तुम्हाला काहीतरी कळतं म्हणले. आता आहे ना तुम्ही मग सांगत होते, आता सांगा म्हणले. महाराज म्हणले आम्हाला दुसरं काय नाही, आम्ही तेने सुखी म्हणा. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी म्हणवा हरीचे दास. आम्हाला बाकी काही नको बाळा, तुझं कल्याण करून घे. आपुले आपण सोडवण संसार बंधन तोडावे की. याच जन्मामध्ये ही गोष्ट घडते म्हणले. हे शरीर जर गेलं ना परत नाही. शरीर उत्तम महाराजांचं ऐकलं आणि जीवन बदललं. किती वेळ सत्संगती घडली, निमित्त काही का असाना, सहज अर्धा क्षण जरी घडलं, सहज सत्संगती घडली, जीवन बदललं. नाही त्यांच्या करता महाराज पुन्हा वैकुंठातून आले होते. आपल्याला चरित्र माहिती.
जगनाडे बाबा करता वैकुंठातून, कारण ती बुजानाच ना, कारण ती नंतर संगतीतच राहिला ना तो, पण त्यांचं ठरलं होतं जो मागा राहील त्याला उठवर माती टाकली तरच हे होणार. मग महाराज अगोदर वैकुंठाला गेले आणि तो नंतर गेले ना, मग त्यांची तिथं विधी समाधी करत ती बुजानाच भरपूर माती लोटली का ते उघडत दिसायचं. मग महाराज वैकुंठातून आले, मुठभर माती घेतली टाकली आणि त्यांचं ठरलेल्या प्रमाणात लगेच समाधी झाली ना. म्हणजे आज ते तर गेल्यानंतर त्यांचं वैभव कळत. आम्ही सहज योगायोगाने गेलो होतो दर्शनाला, तिथं त्यांचं जिथं समाधी स्थान आहे ना तिथं, तर फार मोठी विभूती होऊन गेली. परिणाम कशाचा हे आपल्याला संत समागम. अजून एक छोटस उदाहरण, व्यासाने नारदाला विचारलं, कारण व्यासाने सगळे शास्त्र सगळं लिहिलेलं होतं. 18 पुराण व्यास उच्चिष्ट जगत्रय म्हटलंय ना, पण समाधान नाही. त्याला असं वाटलं मी इतकं कुठे नाही करून समाधान नाही. आणि मग नारद ऋषी चालले होते. आता नारद ऋषींचं काय आहे, त्यांना परमिट कुणीकडे फिरा भगवंताच्या नामस्मरणामध्ये ते कुठे असले तर भगवंताचं सारखं चिंतन करा. नारायण त्या भजनाची ताकद त्यांच्या गाडीला पेट्रोल लागलं. इकडं परमिट कुठावी. बाकीच्या ठिकाणी तर सगळीच पूजा करतात नारदाची सगळेच, पण राक्षस सुद्धा त्यांचं कीर्तन ऐकतात. सगळे ग्रंथ पाहतो मी, कुठे गेला तर नारदाचं स्वागत आहे का, भजनाची ताकद आहे. नामस्मरणामध्ये फार शक्ती बरं. आणि मग व्यासाला अनुग्रह 17 पुराणा झाल्यानंतर आहे बघा, 17 पुराण लिहिल्यानंतर व्यासांना अनुग्रह आहे. फक्त 18 पुराण नंतर लिहिलेले श्रीमद भागवत महापुराण. ते म्हणले अनुग्रह दिला ज्यावेळेस तो भगवंताच्या बाळलीलाचं श्रवण राहिलेले, बाकी सगळं केलं म्हणले, पण जे राहिलं होतं ते राहिलं. मग त्यांना समाधान प्राप्त झालं. पण त्यांनी सांगितलं ही दिव्य स्थिती तुम्हाला कशाला प्राप्त झाली. नारदांची दिव्य स्थिती पाहिले, तो आनंद, ते समाधान, ते दिव्य तेज पाहिल्यानंतर म्हटले तुम्हाला कशाला प्राप्त झालं. ते म्हणले संत संगती, सहज संत संगती झाली. आणि मग त्यांनी सांगितलं आपला पूर्व इतिहास. मी एक दासीपुत्र होतो म्हणले, प्रतिकूल परिस्थितीत घडलेला परमार्थ आहे म्हणले, माझी का अनुकूल नव्हतं. आता दासीपुत्र म्हणल्यावर काय, दासी काय करणार, कोणाचा इतर कामधंदा करायचा. पण योग असा का आमच्या गावामध्ये चातुर्मासा करता काही महात्मे आले, संत महापुरुष आले म्हणले. गावाच्या कडाला अशी आंब्याची झाडं, पवित्र गंगेच्या कडाला असा रम्य परिसर असल्यामुळे काही संत तिथं आले आणि त्यांनी चातुर्मास केला. रोज श्रीमद भागवत कथा, कृष्ण कथा,
भजन, हरिपाठ, कीर्तन, काकडा चालायचा, म्हणून मी तिथं गेलो म्हणले. आई मला जाऊ नको म्हणत होती म्हणले, पण मी जायचो आणि ते ऐकायचो, इतका नाचायचो, ते भजन चालायचं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं, श्रीकृष्ण गोविंद हरी मुरारी हे नाथ नारायण. असं भजन. आता कोळ वय पवित्र अंतकरण. बाकीचे लोक म्हणे तुदाशी पुत्र आहे, लांब थांब. पण एक दिवस त्या महंतांनी बघितलं माझं ते सगळं, तो आनंद, इतका नाचायचो, इतका विभोर होऊन श्रीकृष्ण गोविंद हरी मुरारी हे नाथ नारायण. आणि मग त्यांनी जवळ बोलवलं, बाळा सगळं विचारलं. म्हणजे मला कोणी नाही, फक्त एक आई आहे, ती कामधंदा करते, ती मला इकडे येऊन देत नाही. म्हणजे तुझ्या आईलाच इकडे बोलव, इथंच सेवा कर म्हणले संतांची. आणि मग तुझं नाव रामदास म्हणले, तुदाशी पुत्र नाही म्हणले. आणि महंतांनी जवळ घेतल्यावर मग कोण काय. आणि मग असं भजन बोलता बोलता 4 महिने पूर्ण झाले म्हणले. कसे निघून गेले कळालंच नाही. रोज त्याच्यामध्ये हे करून, आणि मग 4 महिने पूर्ण झाले, चातुर्मास पूर्ण झाला त्या महंत लोकांचा, संतांचा. आणि ते सगळे निघाले म्हटले. त्यांच्या निवासस्थानाकडे निघाल्यानंतर मी त्यांच्या बरोबर निघालो. पण आई मला जाऊन देईना म्हणले. सत्संगाचा परिणाम मुमुक्षत्व प्राप्त झालं. काय मी उद्धार पहिल्यांदा पायवारीला गेलो होतो बघ. सहज मला आठवलं सत्संग. पहिल्यांदा पायवारीला त्यावेळेस परिस्थिती काही घरून निघण्यासारखी नव्हती, पण तीव्र तळमळ असल्यामुळं तर कर्जत जवळ एक दिवस आमचा मुक्काम झाला. आणि सकाळी आम्ही दिंडीच्या थोडं पुढं निघालो. एक असं कुटुंब होतं, त्यांनी दूध घ्यायला बोलवलं आम्हाला. कैलास होता त्यावेळेस शिजूळ. आणि मग तिथं एक बाबांनी, एक आजी होत्या, खिलारी बैला, अशी गावरान गाय, दूध वगैरे घेतलं आम्ही. आणि मग सकाळची वेळ असल्यामुळे बाबाला थोडं सांगितलं, तेव्हा काही दम निघत नव्हता, थोडं उपदेश केला. बाबा माळगडी घाला म्हणलं. त्यांनी सांगितलं का नाही, लग्न मुलांच्या नोकरी सगळं झालं म्हणले, पण म्हणलं जे महत्वाचं तेच राहिलं तुमच्यावालं, माळ घाला. पण आता भगवंताचं नाम असं राहिलेलं आयुष्यामध्ये तुमचं कल्याण करून घ्या सहज बा. म्हणजे गण घाला वाटतं, पण पंढरपूरला या वाटतं, पण हे बैल असे ना म्हणले, ते जवळच कोणाला येऊन देते, अशी खिलारी भारी बैल. आणि मग आमचा 20-1 मिनिटं वेळ गेला, दिंडी आली, मग निघालो आम्ही. गेलो निघून पुढं. तुम्हाला सांगतो, घडलेली सत्य घटना आहे. पुढं दुपारी जेवणाच्या ठिकाणी आम्ही गेलो ना, तो माणूस नवे कपडे बिपडे घालून पिशवी घेऊन तिथं आला. ओळख फक्त आमच्याशीच ना त्याच्यावाली, म्हणजे मला दिंडीत यायचे म्हणले. बैलांचं काय केलं काय नाही म्हणले, ते गावात पाहुणे त्याला सांगितलं मला यायचं म्हणले दिंडीमध्ये. तुम्हाला सांगतो, कैलास त्याला साक्षीदार आहे, तो इतका नाचायचा झेंडा घेऊन हरिपाठात पार घामा घुमून, बाकी काही येत नव्हतं त्याला. इतका रमला तो. आम्ही पंढरपूरला गेलो, चंद्रभागेचं स्नान झालं, त्याला माळ घेऊन आला.
म्हणजे बाबा मागायची कशाचा परिणाम आहे? संत संगतीचा. देव वसे नारदाचा विषय चालू होता आपला. एका बाजूला धर्म संकटी आई आहे, आईला दुसरा आधार नाही. इकडं मुमुक्षुत्व प्राप्त झालंय, अंतःकरणात साधूबद्दल प्रेम उत्पन्न झालं. ते म्हणले बाबा काही करा पण मला घेऊन जा. आई नाही म्हणते पण तरी मला यायचंय. आई म्हणली माझा एकुलता एक आधार आहे बाबा. त्या साधू पुढं, साधूला माहिती ना सकल तीर्थाची धुरे ते सांगत होते ना सेवेशी शरीर लोणकीचे म्हणले. सगळ्यात मोठं तीर्थ आई वडील म्हणले. आणि तू हिला बरं आधार दुसरा नाही ना, अंतिम एकमेव आधार आई म्हणले नाही का. साधूला धर्म संकट पडलं हे बरोबर, काही केलं राही ना, मोठमोठ्याना रडायची, मोठमोठ्याना कवडीच घातली, काही करा पण मला तुमच्या बरोबर. म्हणजे तीव्र उत्कंठा निर्माण झाली. कशाचा? संत संगतीचा परिणाम. साधूच्या पुढे धर्म संकट, या बाळाची स्थिती पाहत याला घेऊन जावं लागतंय, आईची स्थिती पाहत याला नेता येत नाही, आता काय करावा. आणि मग त्याच्यातून मार्ग काढला. म्हणजे बाळा पवित्र तुळशीची माळ घातली, गुरु मंत्र सांगितला, अनुग्रह दिला. म्हणजे तू इथंच राहून चिंतन कर, इथंच तुला भगवंताचं दर्शन होईल. विठ्ठल महापुरुष निघून गेले. पुढे एक दिवस आई रानात लाकड आणण्याकरता गेली, तिला सर्पदंश झाला, तिचा मृत्यू झाला. तिचा सगळा विधी वगैरे केला. विधी वगैरे केल्यानंतर म्हणजे आता मोकळा झाला. आता मोकळा झालो भजन करायला. एकांतामध्ये गेले, भगवंताचं चिंतन केलं, भगवंताचा साक्षात्कार झाला, भगवंताचं दर्शन झालं. आणि सांगितलं पुढच्या जन्मामध्ये आता तुला परत. आणि मग पुढचा जन्म तो नारद ऋषींचा आहे. कशाचा परिणाम? असं जर असलं तर महाराज म्हणजे त्यांच्या दारात मी कुत्रा व्हायला तयार आहे. अभंगाचा संत समागम एखादी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, संत समागम एखादी परी व्हावे त्याची द्वारी श्वान. म्हणजे कुत्रा, कुत्रा झालं तरी परवडलं म्हणले, फायदाची. कारण तिथं सतसंगाचा महिमा किती श्रेष्ठ आहे. जगाचा मालक या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत राहिला.
धन्य धन्य ते संत सदन. काय असतं संतांच्या इथं? भजन असतं, नामस्मरण असतं, कथा कीर्तन, बाकी काय असतं? सगळ्यात महत्वाचा संत संग आहे, संत संग. संत संगतीचे काय सांगू सुख. संत संगतीचे काय सांगू सुख. काही गोष्टी वाचना सांगता नाही. आता हे परिवार आपल्याकडे 3 दिवस कार्यक्रमाला आला होता संत संगतीला, त्याच्यामुळे त्याला माहिती तिथे काय असतं ते. हे सांगून नाही कळणार. प्रत्यक्ष ज्या वेळेस आपण तिथं जाऊ आणि ते दिव्य हे आपल्याला तो आनंद प्राप्त होईल. मला काय स्वर्गीचे अमर, अरे काय त्या स्वर्गाचं वर्णन केलंय ग्रंथाने. 100 यज्ञ करावं लागतं तेव्हा स्वर्ग प्राप्त होतो. 100 ब्राह्मणाच्या जन्मात जाऊन बरं का, आपल्याला नाही जमायची. शतजन्म ब्राह्मण कुलात जन्म घेऊन 100 यज्ञ करून मग पुढं स्वर्ग मिळत असतं. पण ते मंडळी काय म्हणतात, स्वर्गीचे अमर मृत्यू लोकी व्हावा कशा करता. नारायण नामे होऊ जीवन मुक्त. नारायण नामे जीवनमुक्त अवस्था प्राप्त होते. त्याच्यापेक्षा मोठा काय लाभ असू शकतो. म्हणून ते मंडळी इच्छा करतात मृत्यू लोकी व्हावा. आणि आपल्याला तर आयता मिळालाय ना हो. आता करायचं काय फक्त पवित्र भूमीत मिळाला. भरत खंडे नरदेह येतो याची संपत्ती. साधू संतांच्या भूमीत जन्म मिळाला आपल्याला. पवित्र आई वडिलांच्या कुळात आपल्याला जन्म मिळाला. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदी अच्युत सर्व काळ. भगवंताचं नामस्मरणामध्ये फार शक्ती कलियुगामध्ये. तेने नारायण देन
त्याने नारायण देईल भेटी. आणि मग दुसरा काय लाभ याच्यापेक्षा मोठा भगवंताचं दर्शन होतंय, भगवंताचा साक्षात्कार होतोय, आत्मसाक्षात्कार होतोय. कीर्तन म्हणजे फक्त कंबर बांधून कीर्तन करणं हा अर्थ नाही त्याचा. नाम संकीर्तन साधन पै जळतील पापी जन्मा. कोणी करू शकतं नाम. या रे नामस्मरणानं काय होत होत नाही काय नो हे एवढं मोठं कार्य होतंय. भवसिंधू नामस्मरणाला काही होतं, काही तुम्ही काही नामी संजीवनी तुम्ही काही मागा पण नामस्मरण करा. एखादा म्हणला मला लय पैसे पाहिजे, कलियुगात लोकांना बाकीच्या पेक्षा पैसे जास्त उरण त्याला उरण इतका पैसा भेटेल पण नामस्मरण तेवढं करावं लागतं. एखादा म्हणला मला संताची भेट व्हावी, त्याला संताची भेट होईल. एखादा म्हणला मला मान पाहिजे, त्याला मान प्राप्त होईल. एखादा मला भगवंताचं दर्शन पाहिजे, काही संजीवनी म्हणल्यावर तिथं काय नाम चांगले नाम चांगले चांगले माझे कपी कुळव धरिले मुक्त केले राक्षसा. नामाची फार मोठी शक्ती आहे. राम नाम की औषधी खरी नीती नियत सिखाए. अंग रोग व्यापे नहीं भव रोग मिट जाए. चरितम रघुनाथ शतकोटी प्रविस्तरम एक एकमक्षरम तुसा महापातक. फार शक्ती. नाम ब्रह्म चैतन्य गोंदवले करण. महाराजांनीच नामाचं महत्व सांगा. सकाळी आपला विषय झाला एक काडी
एक काडी काय करू शकते जर पेटलं तर त्या काळात बाबा म्हणजे एका काडीची किंमत काय पिटीचा पैसा होत त्यावेळेस एका काडीची किंमत काय एक काडी जर लागली तर अख्खा महाराष्ट्र पेटून घ्या म्हणजे पण मी तसा आणि अनाधिकृत नाही करणार म्हणले जर अधिकार दिला तसा मला सरकारला तर एका काडीमध्ये अख्खा महाराष्ट्र जाळण्याची ताकद आहे म्हणले एका काडी जरी शक्ती तर भगवंताच्या नामात किती शक्ती असते जळतील पापे जन्मांतरीची न लगती साया असं जावे पण तेवढं नामस्मरण घेतलं पाहिजे ना नामाग्नी म्हणले आणि जिथं नाम आहे म्हणले तिथं माझा प्राण आहे जिथं नामस्मरण आहे तिथं मी कुत्र्यासारखा पडून राहतो मला सांगतात विठ्ठल नामस्मरण फक्त कलियुगातच सांगितलं असं समजू नका कलियुगामध्ये म्हणजे विशेष सांगितलंय कलियुग केवळ नामाधारा पण नामस्मरण हे प्रत्येक युगात उद्धार करणार आहे प्रल्हादाच्या काळात नामस्मरणालाच उद्धार झाला का काही यज्ञ केला प्रल्हाद हा नाम प्रल्हाद नामस्मरण प्रल्हादानं काय काय प्रसंग आहे नामस्मरण नाही सोडलं बाप म्हणतो तू सगळं कर फक्त नामस्मरण करू नको हिरण्यकश्यप काय म्हणतो तू फक्त नामस्मरण कर नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी त्याच्या करता खांबातून प्रगट व्हावं लागलं ना देवाला खांबावरी लात मारिली स्तंभी नारायण भगवंताना उचलून घेतला भक्त सुखे सुखावाला काय आनंद झाला सण भगवंताना ज्याला जवळ घेतलं त्याला नाही का कशाना नाम बरवया बरवंट नाम पवित्र आणि चोखट नाम स्मरे निळकंठ जगाचा बाप नामस्मरण करतोय नाही का भजन करे महादेव
नामस्मरणाची शक्ती. नामस्मरण काय करते? संत समागम एखादे परी व्हावे त्याची द्वारी. काय असतं म्हणले तिथं नेमकं? तेथे राम नाम होईल श्रवण. तेथे राम नाम होईल दोन फायदे. इथे रामनाम आणि भोजन सुद्धा भेटत. प्रसाद सुद्धा, पण त्याचा दोन अर्थ घ्यावा लागतात आवाजात. एवढ्या प्रसादाना नाही, ह्या प्रसादाना तृप्तता आहे पण कायमची आहे का? उद्या सकाळी परत भोगलं. देने को अन्नदान लेने को तर अनेको लीलता. म्हणजे याच्यामध्ये तृप्तता आहे म्हणून एक नंबरला अन्नदान आहे. सर्वाभूती द्यावे अन्नदान, पण दक्षिणा पात्र पाहून द्यावं. मोकार काय देऊ नये, कारण विनियोग जर चुकला तर तसं अन्नदान तुम्ही कोणालाही द्या ना, काय तुम्हाला परिणाम कोणालाही द्या. सर्वाभूती द्यावे अन्नदान, पण बाकीचे पात्र पाहून द्यावं. अन्नदानात तृप्तता आहे पण निरंकुश तृप्ती नाही, तात्पुरती तृप्ती नाही. दुसऱ्या दिवशी परत लागते, तिसऱ्या दिवशी परत लागतंय. पण असा एक प्रसाद आहे जो एकदा प्राप्त झाला आता निश्चिंतीने खुंटलिया धावा. का म्हणे मुक्ती परनेली. ती कोणाच्या संगतीत तृप्तता आहे ती? तुझी संगती तुझी संगती झाली आमची नाही देखील येते मिळे. हे सुख, हे भक्तीचं सुख, हा भक्तीचा आनंद हा नाही मला कुठंच नाही. कुठं जगात अनुभव तर तुम्हाला कुठंच पाहायला भेटणार नाही. प्रॅक्टिकलचा परमार्थ फक्त परंपरेत असतो, आणि तो परंपरेचा प्रसाद म्हणजे भोजने. उच्चिष्टाचा भाग शेष उरले ते. हा तो प्रसाद आहे. परंपरेना जो आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष वळला गहिनी प्रसादे. हा प्रसाद येतो भोजन हे तर भेटणारच आहे आपल्याला. भजन केल्यावर तर हे पार जे पाहिजे ते देतात लोक. काय सांगावं तुम्हाला आता, तुम्ही क्षेत्रातल्या आमच्यापेक्षा पुढची मंडळी. ती एक कोण कन्या मुंबईवरून अयोध्येला निघालेली, पाहिलं असं ना तुम्ही, शिवायबाई साहेबांची. काय लोक हार काळ घालतात, तुझं दर्श काय लोकांचा भाव आहे महाराज. काय नाही, फक्त नामस्मरण करते, जय श्रीराम, आणि हनुमंतरायाचा भगवा ध्वज आहे तिच्याजवळ. काय लोकांनी एखाद्या मंत्रीचं स्वागत नाही करणार. काय शक्ती नामस्मरणामध्ये, काय भाव तयार होतो.
गावचे लोक 2-2, 4-4 किलोमीटरच्या जवळ पायी जातात. सिक्युरिटी सरकारची, पोलीस संरक्षण येते. कशाची ताकद आहे? तेथे राम नाम. बाकीचं खाणं पिणं तर काय, तुम्हाला जे पाहिजे ते वार करायला, जावायला जे नाही ते वार करायला असतंय. नवीन येतो पर्यंत काय रोज कुठं नवीन नवीन लगेच, काहीच कमी नाही ना. पण भजन बाकी करावं लागतं, नामस्मरण सेवा बाकी करावं लागते. तेथे राम नाम घडेल भोजन उच्चिष्टाची. हा फार मोठा लाभ आहे. हा प्रसाद ज्याला मिळाला ना त्याला निरंकुश तृप्ती म्हणला. निरंकुश तृप्ती ही अशी तृप्ती आहे ना, आता कोठे धावे मन. तुमचे चरण देखलिया भाग गेला, सीन गेला अवघा. अवघा हा जो आनंद आहे ना, आत्मानंद, आत्मसुख घ्या रे उघडा ज्ञानदृष्टी उगाच चावटी. आणि हा बाजारात मिळणारा माल नाही, हा फक्त संतांकडे मिळतो. संतांची जर कृपा झाली, भगवंताचं चिंतन झालं, अंतकर जर पवित्र झालं आणि त्या अंतकरणामध्ये जर ज्ञान प्राप्त झालं, ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे, मग शांतीचा अंकुर फुटे. आणि मग ते सुख, तो आनंद, तो दिव्य आनंद, तो कुठंच नाही. एखादा विचार, मी तर राम नामच का, दुसरा राम ना का नाही? राम अवतार असा आहे, कोणालाही आचरण करण्यासारखा आहे. कृष्ण अवताराचं आचरण नाही करता येत, फक्त चरित्राते उच्चारावे. पण ज्याला आचरण करायचं एक वचनी, एक पत्नी, एक बाणी, रामासारखा त्याग कुठंच पाहायला भेटणार नाही. राजा आहे पण त्यागी, प्राण जाय पर. इकडे लगेच राज्याभिषेकाची तयारी. भगवान रामाला उपास धरायला सांगितलंय वशिष्ठाने. उपास करा म्हणजे व्रत करा. जसं योग्याने केलं ना, 11 दिवस अनुष्ठान केलंय. काय महात्मा आहे, मला त्याला पाहून एवढे संत बसले, त्यांच्या अंतकरणाला पाझर फुटला होता. काय शक्ती आहे जमिनीवर तपस्येची ताकद आहे ना. कोणाला लोटांगण नाही घालीत, तपस्या आहे तेवढी. भगवान प्रभू रामाना रामावतारामध्ये अनुष्ठान केले. सगळ्या नद्याचं पाणी, सगळे अयोध्यात अशीच नटली होती ना त्या काळात. जगाचा मालक राज्यावर बसतो म्हणल्यावर. आणि सकाळी तर म्हणले वनवास, ज्येष्ठाला वनवास नाही का. काय प्रतिज्ञा आहे ना, प्राण जाय परवचन जाय. दशरथ राजांना सांगितलं, बाकीचा इतिहास आपल्याला माहिती आहे. पण त्या किती जीवनामध्ये लगेच तयारी आहे. काय रडत नाही बसला किंवा भांडण नाही लागत बसला राम. अजिबात नाही ना, लगेच. म्हणजे त्याग आहे, त्या अवतारामध्ये त्याग आहे. आणि राम नामासारखं पवित्र आहे जगात दुसरं काही नाही. भगवान शंकराला सगळं वाटून दिलं होतं. रामायण, शतकोटी रामायण वाटून दिलं. तिन्ही लोकांमध्ये फक्त उरले 2. म्हणले मग हे सगळं मोजायचं काम दिलं मला, एवढं द्या म्हणले फक्त. आणि ती हे राम नाम आहे. ऐकलं ना आपण तो चरितम रघुनाथ. शतकोटी रामायण वाल्मिकीचं, शतकोटी. मग ही वाट तिन्ही लोकातले वाटून द्या म्हणले आम्हाला. मग तिन्हीला विभागणी करून दिली, थोडी 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 थोडी. पण उरलं होतं ना ते. मग हे 2 कशी काय वाटायची? ती वाटायला 3 अक्षर 2च उरले ना. एवढे मी तुम्हाला मोजायचं काम, त्याच्यामध्ये मला काहीतरी फी द्या ना म्हणले. हे राम नाम म्हणून श्रेष्ठ आहे, म्हणून तेथे राम नाम. आणि याला हे नाही ना, विधी विधान नाही ना. उद्या तुम्हाला अभिषेक करायचा आहे जाऊन, तुम्हाला तसं करताना येणार, स्नान करावं लागलं, सुचिरभूत पाहिजे, काही अडचण नकोय. पण तुम्हाला इथंच नामस्मरण करायचंय. बिगर आंघोळीचं सुद्धा पाठी उठून करता येते. विठ्ठलाला शिक्षणाची आठ नाही, कशाची आठ नाही, कशाचीच आठ नाही ना. सकळांशी येते आई अधिका. कुणी यावं खटनाट यावी, कसंही घ्या. मिठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई, कसंही घ्या. रंगाई होय,
गिठाई, आता कोणत्या शास्त्राची गिठाई? कृष्णाई, कान्हाई, प्रेमानं जे म्हटलं ना, लहान मुलं बोबड्या बोलाना आईला कळत, ते आपल्याला झाका मारतं म्हणून आईलाच कळत. बाकी त्याला नाही, त्याला साल लावून म्हणत नाही, लय स्वरात म्हणत, असं काय नाही. आठ फक्त एकच आहे, आवडीने भावी हरिनाम तुझी चिंता त्याशी नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा सकळ जीवांचा करीतो संभाळ, तुझं मुखली लायचे आणि सगळ्या जगाला सांभाळणार. आपल्याला कसं सोडीन, पण आपण त्याचं नामस्मरण केलं पाहिजे, त्याची सेवा केली पाहिजे का. नामाची शक्ती ती हनुमंतरायाचं रामायणामध्ये सगळ्यात मोठं कार्य कशामुळं, केवळ नामस्मरण, राम नाम, तेथे राम नाम होईत असतो. ज्यावेळेस सीताशुद्धी करता सगळे पाठवले, सगळेच गेले ना, पण एकाना विचारलं नाही नेमकं कोणीकडे जायचं आणि कसं काय काय विचारलं, मोकाच निघाले सगळे. हनुमंतराय काय, ज्ञान गुण सागर आता ते अंजनी मातेनं अगोदरच ठरवून घेतले होतं ना, मला मुलगा असा मोकार नको म्हणले पाहिजे, भक्तही पाहिजे, शिवराय पाहिजे, सगळं बांधून घेतलं म्हणजे मग दुसरा असा कोणी नाहीच आहे ना. ध्वजस्तंभावरी वानरो तो मूर्तिमंत आणि मग सगळे पाठवले, पण हनुमंतरायाला ज्या वेळेस सीताशुद्धी करता पाठवायचं विभीषणाला सगळ्यांनी सांगितलं, त्यावेळेस हनुमंतराय भगवंताकडे आले. म्हणजे सीताशुद्धीला चाललं, पण सीता तोपर्यंत पाहिलेलेच नव्हते ना. रामायण वाचल्यानंतर कळतंय ते, ऋषमुख पर्वतावर गेल्यानंतर त्याची भेट झालेली. ऋषमुख पर्वतावर गेले ना त्यावेळेस भेट झालेली आहे. मग सीता मातेला बघितलंच नाही ना, मग विचारलं आता मी चाललोय सीताशुद्धी करता, पण सीते मातेला ओळखायचं कसं म्हणले, मुद्रिका दिली ना. मग ती मुद्रिका म्हणजे ही राम नामाची मुद्रिका आहे. आपल्याला आपल्या डोक्यात हेच बघतो सोनीची अंगठी. हा, ते सगळ्या शास्त्राचा अभंगाचा अभ्यास केल्यानंतर मुद्रा, ज्ञान मुद्रा म्हणा, नाम मुद्रा म्हणा, हे राम नामच हनुमंतरायाला दिलेलं आहे. म्हणजे मग तिथं ओळखायचं कसं, समजा मी गेलो सीतामाता ओळखायचं कसं, मग त्यावेळेस भगवंतांना सांगितलं होतं, तुला बाकीचे खोना खाना मी एकच खून सांगतो म्हणले. सीता माता तर नामस्मरण करत असल याच्यात नवल नाही म्हणले, तिथले झाड, तिथले पशु, तिथले पक्षी सगळे राम नामाचा जय जयकार असले. श्रीराम जय राम जय राम जय राम Ram, 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 Ram,
हनुमंत राहायला म्हणले तू असं भजन करीत आहे. तुला तिथं ऐकू येईल. कारण आपण नामात रंगल्याशिवाय दुसरा रंगल्याला कळत नाही. बाकीच्याला कसं काय कळत झाडाझोडाचं. ज्यावेळेस आपल्यामध्ये ते नामस्मरण आहे ना, भगवंत म्हणले ही खरी मुद्रिका आहे आणि तू असं नामस्मरण करीत आहे तुला समुद्रातून जाताना काही अडचण येणार नाही म्हणले. आणि भगवान परमात्म्याच्या वचनावर विश्वास ठेवून भगवान परमात्माच्या रामायणामध्ये सगळा प्रसंग आलेला आहे. समुद्र ओलांडताना भरपूर विघ्न आलेले आहे ना, राक्षसांनी त्रास दिलेला आहे. पण नामस्मरणाची ताकद. तिथं गेल्यानंतर अशोक वनातला प्रसंग, तिथं गेल्यानंतर या बाबांना काय सीता मातेला पाहिलेलं नव्हतं ना, पण तिथं गेल्यानंतर खरंच असं आपण नामस्मरण केलं ना, जिकडं सगळं नामस्मरण श्रीराम जय राम जय जय राम. सीता माताच्या तर पार रोमातून नामस्मरण चालू होतं, पण त्याचा परिणाम समोरच्यावर होत असतो. घरामध्ये एक नामधारक असू द्या, एक नामधारक, त्याच्या व्हायब्रेशनना सगळ्यांवर परिणाम होतो. गाडीत जर बसलो ना आपण, आपल्या शेजारी एखादा बसू द्या, साधनेवरचा नामस्मरणावर असू द्या, त्याच्यावर परिणाम होतो, त्याला करंट लागतो. नामस्मरण चालू तिथे एखादा पाहुणा येऊ द्या, त्याच्यात परिणाम होतो. स्वयंपाक करणाऱ्या माऊलीचं नामस्मरण चालू पाहिजे, त्याला तो प्रसाद, तो परिणाम, भजन, त्याच्यात परिणाम होऊनच होऊन जातो. असे आपल्या प्रत्येकाच्या जीवनात आलेले अनुभव आहे. तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन. त्याच्याकरता सेवा पाहिजे. तृतीय चरणामध्ये कामारी बटी तेथे राम नाम होईल श्रवण. पण कधी कामारी पटी सेवेचा सेवक, दीनपणे रंग तिथे भले सेवा. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आखी अनावे. संताया भजावे, भज हा धातू सेवा आहे. भजनी म्हणजे काय? सेवा. सगळी सेवा आली त्याच्यामध्ये. संताया भजावे जे ज्ञानाचा कुरुठा, सेवा हा स्वाधीन करी. पण तनु मनु जीवे चरणाशी अगर्वता. रंकपणी म्हणायचं. कारण सेवेना अहंकार नष्ट होत असतो. पतरवाळ्या वसवल्यानंतर अहंकार होईल का? कामच नाही ना. अहंकार घालवण्याकरता तर सेवा आहे. सेवा हा दारवंट आहे म्हणले. हे ज्ञानाचा कुरुठा, ज्याला ज्ञान पाहिजे साधूकडून, त्याला सेवाच करावं लागणार. आणि जगाचा बाप कृष्ण अवतारामध्ये, राम अवतारामध्ये पहा ना, संदीपनीच्या ऋषीला आश्रमामध्ये मुळ्यावायचं काम केलं ना भगवंताना. सेवा जगाचा मालक आणि मी करतो म्हणले. कारण येत वडील जे जे करते तया मोठ्यानं केलं का लहान आपाप करीत असतो. मोठ्याना विनोदाचा भाग सोडा. आता 15 दिवसापूर्वी सोनाली बाबा आले, चेअरमनच्या नातीचं लग्न होतं ना. आता कसं प्रेम असलं का, प्रेमापुढं काही गोष्टी ना आपले नियम धर्म सगळे सोडावं लागतात. प्रेमाची शक्तीच लई मोठी असते. आम्ही तिथं थांबलो होतो भोजनाला, मग चेअरमनच्या प्रेमामुळे.
आम्ही खाली बसलो म्हणले, इथे ते गर्दी झाली होती, आम्ही बसलो, बाकीचे बसले, पण वाढायला तिकडे बसले ना, पण आमच्या गावचा सरपंच आला आणि वाढायला लागला म्हणले, तो वाढायला आला, बाकी सगळे वाढायला लागले. मोठ्यानं केलं ना, बाकीचे आपोआप करत असतात. जगाचा मालक सेवा करतो म्हणल्यावर बाकी त्याला काही त्याचं हेच नाही ना. सेवा हा सेवेमध्ये फार ताकद आहे. सेवेना काही प्राप्त होत, खरी संत कृपा सेवेला प्राप्त होत. सेवा तुम्ही कोणतीही करू शकता. जगद्गुरु तुकोबारायांची सेवा करायची, गाथा वाचायचा. माऊलीची सेवा करायची, ज्ञानेश्वरी. एखाद्या मंदिर झाडून घ्या, एखाद्याला अन्नदान करा, एखाद्या गरीबाच्या मुलीच्या लग्नात अन्नदान करा, ही सेवा आहे. एखादा आजारी असेल त्याला मदत करा, ही सेवाच आहे ना. सेवा कोणत्याही माध्यमातून करता येते. सेवा काय फक्त बाबा इथंच बसून करता येते असं काय नाही. कोणतीही सेवा करता येते, ही सुद्धा सेवाची. सेवा हा भाव आहे. सेवा काय? भगवंताची सेवा. सेवा ती आवडी उच्चारावे हे तर टोकाचं साधन आहे. भगवंताचं नामस्मरण ही तर सर्वात मोठी सेवा आहे. याची ती तर उत्तम सेवा आहे. तिला तो राजमार्ग आहे, दिव्य मार्ग आहे, नाही का. सेवेला काय होतं, पण हे महापुरुषांचे चरित्र वाचल्याशिवाय आपल्याला सेवेचं महत्व काय. दीपकांना सेवा केली, गुरुचरित्र वाचावं, मग आपल्याला कळतं की एवढं मोठं पद का प्राप्त झालं. अहो तोच दीपक संदीपन ऋषी झालेला आहे. तो दीपक फक्त साधूची सेवा केली होती त्याला. दीपक कथाभाग मोठा आपला, फक्त मुद्दा ऐकून घ्या. सेवा केली, भरपूर शिष्यमंडळी होती. ऋषीला सांगितलं सगळे घरी जा, मला आता व्याधी होणार आहे म्हटले, मी आता वाराणसीला जाणार आहे म्हणले. साधूला कशाची व्याधी, पण लीला. आणि सगळे घरी जा म्हणले, ग्रस्त आश्रमाचा स्वीकार करा, सुखाना आनंदाने संसार करा, जा घरी. पण दीपक काय जाईना. दीपक नावाचा शिष्य होता. म्हणले गुरु महाराज, मी तन मन धनाला तुम्हाला अर्पण केलं, मी जाऊ कुठं म्हणले, आता मी फक्त सेवा करणार तुमची, मला जाण्याकरता आता काही नाही म्हणले. म्हणले तू घरी जाय, देवाची सेवा परवडली म्हणले, साधूची सेवा लय अवघड आहे. गुरुवारी बापू सांगायचे, वाघ सांभाळणं सोपं आहे, साधू सांभाळणं फार अवघड आहे, लय असतात म्हणले. आणि सामान्य जीव कर्म पाहतो त्याच्यामुळे टिकत नाही म्हणले, नाही का, टिकत नाही म्हणले. तात्पर्य लय बापूंचं काम. अरे साधूच्या संगतीत नुसतं पडून राहिलं ना, बिगर चिंतनाचं काम होते म्हणले. खंड जया तुझी ठाई उगाच पडून राहील तुमच्या वाराणसी पाहायला भेटून तुमच्या निमताना. वाराणसी म्हणजे काशी, पूर्वी वाराणसी म्हणत होती. नाईलाज झाला साधूचा. चालवा म्हणले, साधूची सेवा फार अवघड राजा. गेले तिथे गेल्यानंतर सगळी व्याधी झाली.
बाजूला सगळं अंगातून घाण पडायला लागली, सगळी व्याधी. कोण जवळ येईल? दीपकांना उचलून न्यायचं, गंगेमध्ये स्नान घालायचं, स्वच्छ बेष्टपैकी आणायचं, पुसून बिसून हे करायचं, अंग पुसून काढायचं, पिलावायचं, गावात जायचं, मधुकरी मागून आणायची, साधूला जीव घालायचं, झोपी लावायचं, मिळाला वेळ तर 2 घास खायचं. नसती सेवा पडो निराही न ते ठै, उगाच न मागे न तरी आन तुझी अशी सेवा केली. कोणा? दीपकांना. सेवा किती दिवस नाही, महिने नाही, 12 वर्ष. साधूना काय करावं ते मागून आणलेलं फेकून द्यावं. काय तू चांगली सेवाच करीत, हा जाईन का सांग? काय माझी सेवाच करीत नाही म्हणली तू, आडवं तिडवं बोलावं काय? पण नाही ना. तनु मनो जीवे चरणाशी लागावे, अकर्वता करावे. दीपक 12 वर्ष काशीत राहिला. 12 वर्ष. किती वर्ष? पण काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला एकही दिवस गेला नाही. काशीत 12 वर्ष राहून एकही दिवस काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला. सकाळी तीर्थे दीपक शेवटी एक तप झालं. एक तप. गुरु हा संत कुडीचा राजा, गुरु हा गुरुविना. आणि मग जगाचा मालक भगवान भोले बाबा प्रसन्न झाले. आता तप काशीत झालंय ना. भगवान निळकंठ, भगवान शंकर तिथं प्रगट झाले प्रत्यक्ष सगुणात. दीपका प्रसन्न झालं. म्हणली माग, तुला काय मागायचं? म्हणले गुरुच्या आज्ञेशिवाय नाही मागायचं. म्हणले मी काही, मला काही लागत नाही. म्हणले गुरुला बरं बाबा असं मी काहीतरी मागण म्हणले, पण त्यांच्याच आज्ञेला मागण. जगाचा मालक प्रगट होतो. सेवा कोणाची केली? देवते संत देवते स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन हीच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा विठ्ठल. जगाचा मालक प्रसन्न झाला. महत्वाचा मुद्दा, भगवान परमात्मा म्हणले पुढच्या जन्मामध्ये तू माझा गुरु होईन आणि मी तुझा शिष्य होईन. जगाचा मालक साधावया भक्ती मुद्दा होता कामारी बटीक सेवेचा दीनपणे रंक तेथे भले. सेवेना फार काहीचे काही प्राप्त होत. तुम्हाला जे पाहिजे ते प्राप्त होईल. काय प्राप्त होतं? ते पद प्राप्त होत. जे संतांना जे पद प्राप्त झाला ना, ते पद प्राप्त होत. महाराज एवढा सेवेचा महिमा आहे. सेवा फार मोठी. कुठं सेवा करावी? अविनाश करिया पोली लागी म्हणा पिशी गोविंदाची. आणि मग सेवा केल्यानंतर अजून काय प्राप्त होतं? जे आणखी त्याला सर्व शब्द वापरला.
तुका म्हणे सुख सर्व सुख सुख त्या संगाती तुका म्हणे सर्व सर्व सुख त्या घडेल पंगती. याचे तर दोन फायदे. पंगत बी आहे आपला, फक्त आता एकच मुद्दा आहे, सुख तर प्रत्येकाला माहिती आहे, सुख प्रत्येकाला भेटत असतं, कोणत्याला विषयाचं म्हणा कोणतं म्हणा, पण इथं सर्व सुख शब्द आलाय. नुसतं सुख नाही म्हणलं इथं, असंच आहे ना. तुका म्हणे सर्व सुख म्हणलं, नुसतं सुख म्हटलं असतं ना आपण लगेच ज्ञानेश्वर माऊली केला. सर्व सुख म्हणलंय ना, मग सर्व सुख हे कोणतं सुख असलं पाहिजे, वेगळं असलं पाहिजे काहीतरी. सर्व सुख म्हणलं इथं, का म्हणे माझे ह्याची सर्व पाहिन श्रीमुख, म्हणजे बऱ्याच ठिकाणी हे सर्व सुख म्हणजे कोणतं सुख आहे म्हणजे. सामान्य सुख तर सगळ्यालाच माहिती आहे ना. व्यवहारातलं सुख सगळ्यांना माहिती आहे. सुख हा शब्द आपल्या रोजच्या परिचयातला आहे ना, पण इथं सर्व सुख तुका म्हणे सर्व, कारण हे सगळ्या अभंगाचं हे ना ते पगार येतो. संत समागम व्हावे त्याची द्वारी स्वार पुत्र झालं तरी चालन म्हणजे इतकं हे केलंय महाराजांनी. का तेथे राम नाम होईल श्रम, घडेल भोजन. राम नाम काय करील, राम नाम आणि सेवेची ताकद ही सुख प्राप्त होईल. कोणतं सुखी, कोणतं सुखी, सर्व सुख म्हणजे ब्रह्म सुख. विठ्ठल ब्रह्म म्हणजे काय, नेनो ब्रह्म मार्ग उघडे पंढरपुरा आले, भक्त पुंडलिके उभे केले. म्हणजे पांडुरंग म्हणजेच ब्रह्म. विद्वान लोक ब्रह्म वगैरे म्हणतात, त्यालाच आपण राम म्हणतो. राम परब्रह्म. म्हणजे त्याला देव आणि देवाचं नाम हे वेगळं नाहीये, ब्रह्म आहे ना ते. त्याचं स्वरूप म्हणजे सुखी. सुख आणि देव एक वस्तू का दोन वस्तू आहे? 3 20 आणि 60 एक का दोन? एकाला ते 3 20 आणि 60 कळा ना, ते त्यांचे भांडण जपलं त्याच्यावरून. नाही म्हणले मी 60 घेतले, 3 20 मला माहिती नाही म्हणलं पाहिजे, आणि त्याला 3 20 कळत नाही, त्याला 60 कळत नव्हते, आडणी होता. म्हणजे ते पार धराधरीवर आले ना. का म्हणायचं माझ्या 30 आहे. तसं सुख आणि देव ही एक वस्तू आहे.
सर्व सुखाचे बाप रखुमा. प्रत्येक जण सुखाच्या शोधात आहोत आपण. सुख आपल्या हृदयात आहे बाबा म्हणायचे. बाबा हो, अरे सगळ्या जगाचं अष्टोत्तरशे ते म्हणले माऊलीना. एवढ्या तीर्थाचा बाप आपल्या हृदयात आहे. तैसा हृदयामध्ये मी रमू असता सर्व सुखाचा. ते सर्व सुखी तो भगवान परमात्मा सुखरूप ऐसा दुजा कोण माझ्या पांडुरंगा. तो प्राप्त होईल तुम्हाला. ते सुख प्राप्त झाल्यानंतर अजून काय प्राप्त करायचं राहिलं. जन्म आलं त्याचे आज फळ झाले. तुम्ही सांभाळिले संती भय कृतकृत्य झालो इच्छा म्हणे काळ काही करू न शके बळ. माझी संसार सुफल झाला देखिले वसंत समागमो प्रगटला Hare
कर्ज सेवेचा योग लिंबाऊचं बऱ्याच दिवसाची तळमळ चालली होती. निवांत येऊ म्हणलं, निवांत काम झालं. मी निवांत घरी थांबला. सगळेच शेवटी पूर्व काळ सापडला. सुंदर असं सत्संग फार श्रेष्ठ असतो. हे महाराज मंडळीमुळं घडतंय आम्हाला थोडी फार मुडकी तुडकी सेवा. हेच खरं धन आहे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण भावया जतन उपाय लाभाचे. आपल्याकडूनही भगवंताचं नामस्मरण घडावं, सेवा घडावी हीच आपण किसनगिरी बाबांच्या चरणी प्रार्थना करू. हनुमंतरायाच्या चरणी प्रार्थना करू. कारण हनुमंतरायानं सेवाच केली ना. दास्यत्वे निकट म्हणून देखिले बळी आणि भीष्म प्रल्हाद नारद विभीषण भरत चंद्र म्हणजे ह्या मंडळींनी सेवा केली. मोठमोठ्या जगाचा मालक सेवा करतो. आपल्याला काय कर अशीच आपल्याकडून भगवंताची सेवा घडावी, संतांची सेवा घडावी. म्हणून त्या संतांचं एकदा मोठ्या प्रेमानं भजन करू. ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज की जय. एकनाथ महाराज की जय. सद्गुरु किसनगिरी महाराज की जय. हनुमान की जय. भगवान की जय. चंद्र भगवान की जय.